आजच्या सभेला सुरुवात करण्यापूर्वी सर्व महापुरुषांना मी वंदन करतो। त्याचबरोबर ज्या ठाणे शहरामध्ये ही सभा आहे त्या ठाणे शहरातल्या भूमिपुत्रांचं प्रतिनिधित्व मी करणार आहे आणि म्हणून त्यांची मुद्दाम आठवण करून देतो की इथले जे आगरी कोळी लोक आहेत किंवा ठाणे जिल्हा हा उत्तर कोकणाचा एक भाग आहे। भगवान बुद्धांच्या काळात त्याला अपरांत प्रदेश असं नाव होतं आणि यातून साधारणपणे 80 लोक अरंत पदाला त्या काळात गेले होते। म्हणजे त्या काळातली सगळ्यात मोठी जागा आहे ती समाजातली। आणि हे जे नातं आहे हे नातं भगवान बुद्धांची आई एकविरा, तिला आपण महामाया म्हणतो, आणि भगवान बुद्धांचं आई आणि मातेचं नातं प्रसिद्ध आहे। आज तुम्ही नुसतं एकविरा हा एक बॅनर जरी लावला तरी सगळं ठाणे शहर एकत्र होऊ शकतं। सांगायचं कारण आहे की आपलं सांस्कृतिक नातं आहे ते आपण सांगितलं पाहिजे आणि म्हणून इथले जे भूमिपुत्र आहेत त्यांचं नातं भगवान बुद्धांशी अत्यंत जवळचं आहे। ज्या महामायेला आपण सगळे भगवान बुद्धांची आई म्हणतो ती एकविरा आहे अशी आमची श्रद्धा आहे आणि म्हणून या नात्यानं ठाणे जिल्ह्याशी आपण लवकर जोडले जाऊ शकतो। याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कोकणामध्ये म्हणजे अगदी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथल्या कुळांचं नेतृत्व केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की कसेल त्याची जमीन। आपल्या नावावर जमीन नव्हती, वडिलांची जमीन नाही, परंपरा नाही जमिनीची, मनुस्मृतीने आम्हाला जमीन पाणी नाकारलेलं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले आणि म्हणून इथल्या आगरी कोळी, कराडी, भंडारी, कुणब्यांना जमिनीची मालकी भेटली। हे सांगायचं कारण असं आहे की ठाणे जिल्ह्यात आज वैभव बघायला मिळतं, पण हे वैभव आगरी कोळी समाजाकडे कसं आलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने आलं। आणि म्हणून हा विषय मी मुद्दाम सांगितला आणि हा विषय सांगत असताना मी छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्दाम आठवण करेन, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा रयतेचं राज्य केलं। ज्यांना जमिनी नव्हत्या त्याने जमिनी कसायला दिल्या, नांगर नव्हते त्यांना नांगर दिले, बैल नव्हते त्यांना बैल दिले, बियाणं दिलं। हे सांगायचं कारण काय, तेव्हा सुद्धा महाराष्ट्र हा वंचितांचा, उपेक्षितांचा होता आणि त्यांना न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। पेशवाईमध्ये हे अधिकार गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पुन्हा अधिकार दिले। राजर्षी शाहू महाराजांनी प्रशासनामध्ये उपेक्षित वंचित घटकांना नेतृत्व भेटलं पाहिजे म्हणून आरक्षण दिलं। या सगळ्या महापुरुषांची आठवण करत असताना मी अभिमानाने सांगेन की बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने या सभेचे आजचे अध्यक्ष आहेत। आज आरक्षणाचा विषय खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गाजतोय, किंबहुना या आरक्षणाच्या विषयावर आम्ही महाराष्ट्राची श्रीलंका करू अशी धमकी आलेली आहे आपल्याकडे। आणि अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला हे सांगेन की डॉक्टर सुरेश माने यांनी लिहिलेली छोटीशी पुस्तिका होती मंडल आयोगाची, ती मी 1000 वेळा वाचली। म्हणजे मी अतिशयोक्ती नाही सांगत, 1000 वेळा वाचली, कारण ओबीसींना आरक्षण समजावणं आणि समजून घेणं अत्यंत अवघड गोष्ट आहे। आणि कालच आम्ही दिल्लीला एक परिषद घेतली। या देशातले 85% कष्टकरी लोक, म्हणजे जे कष्ट करून जगतात, साधी व्याख्या, आणि कष्टकरी वर्ग म्हणजे ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया, आणि जे कष्ट न करता जगतात दुसऱ्यांच्या कष्टावर ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य। तर ह्या कष्टकरी लोकांना समाजामध्ये मान प्रतिष्ठा नाही, हे वास्तव आहे। मग पुरस्कार भारतरत्न द्यायचा असेल तर त्यांचा असेल तर सचिन तेंडुलकर पण मिळतो, पण आमच्याकडे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार आत्ताही मिळत नाही, बाबासाहेबांना मिळायला उशीर जातो। मग हे का होतंय, तर ही जी विषमता आपल्याकडे पेरली गेली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते याच्यामध्ये फार गांभीर्याने लिहिलेलं आहे। या देशामध्ये ब्राह्मणांनी ऋग्वेद लिहिला, त्या ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्त लिहिलं आणि त्यामध्ये सांगितलं की ब्राह्मण हे त्यांच्या देवाच्या किंवा महापुरुषाच्या मुखातून जन्माला आले, क्षत्रिय हे बाहूतून जन्माला आले आणि वैश्य मांड्यांपासून, आणि तुम्ही आम्ही सगळे पायापासून। ही जी मांडणी केली ही कणाकणात भारताच्या भरलेली आहे
आणि म्हणून आपल्यातल्या कुठल्याही माणसाला लोक मोठं मानायला तयार नाहीत. मला आजच्या सभेचा अत्यंत अभिमान वाटतो की डॉक्टर सुरेश माने या सभेला आहेत, त्यांच्यावरील प्रेमापोटी मी इथे आलेलो आहे. कारण आपल्यातल्या मोठ्या माणसाला आम्ही ओळखत नाही, हा आमच्यातला सगळ्यात मोठा दोष आहे. आणि शत्रू आहे, शत्रू तो त्यांच्यातला फाटका माणूस असेल तर त्याला महाराष्ट्र भूषण देऊन टाकतात, त्याला गुन्हेगाराला भारत रत्न देतात ज्यांनी गुन्हे केले. पण असे जे लोक आहेत ज्यांनी एक पार्टी स्थापन केलेली आहे, भारतीय संविधानावर त्यांची प्रचंड मोठी व्याख्यानं आज सगळीकडे उपलब्ध आहेत, संविधानाचे तज्ज्ञ आहेत, तर आपल्यातल्या माणसाला आम्ही प्रतिष्ठा देत नाही, हा आपल्यातला दोष आहे. त्या दिल्लीच्या परिषदेमध्ये एक निर्णय घेण्यात आला की संत कोणाला म्हणायचं. आपल्याकडे संत म्हटले, मी फार मोठ्या संतांचा अनादर करत नाहीत, त्या संत तुकाराम असतील, त्यांनी पण समाजाचं प्रबोधनच केलं, ते धर्माच्या विरुद्ध होतं. पण वर्तमान काळात संतांची व्याख्या आहे, जे गीता दासबोधावर प्रवचन करतात, आकाशातल्या स्वर्गावर बोलतात, त्यांना संत म्हणून मान्यता महाराष्ट्र शासन पण देते आणि आम्ही पण देतोय. अशा परिस्थितीमध्ये आमच्यासाठी संत कोण याची व्याख्या करायची कोणी. त्या दिल्लीतल्या परिषदेमध्ये निर्णय घेण्यात आला, त्यातले 2 निर्णय सांगतो. एक म्हणजे तिथे स्त्रियांच्या भिक्खुणी संघाला त्या दिवशी मान्यता दिली. दुसरा निर्णय घेण्यात आला, माननीय काशीरामजी यांना संत घोषित करण्यात आलं. तर मला एका मोठ्या वकिलांनी प्रश्न केला की काशीराम जर हे साहेब तर राजकीय नेते होते, मग त्यांना संत कसं म्हणायचं. तर आता राजकारणाबद्दल बहुजन समाजाच्या मनात एक पापाची भावना आहे. राजकारणात जाणं म्हणजे वाईट, राजकारण म्हणजे गजकरण, अशा प्रकारची भावना आमच्यामध्ये बसवलेली आहे. पण राजकीय माध्यमातूनच आपल्याला न्याय देता येतो हे बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलं आणि माननीय काशीरामजींनी पण सांगितलं. मग राजकीय नेत्याची प्रतिमा अशी आहे, तो भ्रष्टाचारी आहे, तो वाईट आहे, चोर आहे, त्याच्याकडे आदराने बघितलं जात नाही. पण काशीरामजींना संत घोषित केल्यानंतर मी त्यांना सांगितलं, समाजाला न्याय देणारा वकील हा सुद्धा संतच आहे. खरं म्हणजे संतांच्या बद्दलची भावनाच आपल्या समाजात चुकीची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या अर्थानं आमच्या कोकणातल्या आगरी, कोळी, कुणबी, भंडाऱ्यांनी संतांच्या पेक्षा मोठं स्थान द्यायला पाहिजे. आंबेडकरी समाज तर बाबासाहेब आंबेडकरांना देवाच्या पलीकडे मोठं स्थान देतो, परंतु बाकीच्या समाजाने दिलं पाहिजे. परंतु ज्यांनी जमिनीचा मालकी अधिकार दिला त्यांना मान द्यायला समाज तयार नाही. जर जे खोत सावकार आहेत त्यांना मात्र ईश्वराचं, गुरुचं रूप द्यायला आमचे लोक तयार झाले. म्हणून अशा परिस्थितीमध्ये मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की स्वर्ग ही कल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली, भगवान बुद्धांनी पण नाकारली. जीवन आहे ते इथेच आहे. डॉक्टर सुरेश माने या देशातले फार मोठे तज्ज्ञ आहेत आणि मला विश्वास आहे की आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला न्याय द्यायचा असेल तर जे काही मार्ग आहेत त्यामध्ये न्यायालयाचा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे, कारण त्याला संविधानाचा आधार आहे. बाकी राजकीय नेत्यांकडे आपण न्यायाची अपेक्षा करू शकत नाही. कुठल्या निश्चित आकडेवारी समोर आली पाहिजे. हा जो विषय आहे हा विषय सगळ्यांच्या मागणीचा आहे, पण ही अशी जनगणना होत नाही. याचं कारण काय की सगळ्यांना माहित आहे की देशातल्या 15% लोकांनी देशाची संपत्ती आपल्या हातात ठेवलेली आहे. आणि आता बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाच्या ताकदीनं आपल्याकडे माहीत आलेलं आहे. आपण प्रश्न विचारायला लागलो की तुमच्याकडे जमीन किती, तुमच्याकडे जमीन किती. आज तुम्हाला जरी विचारलं मी की ज्याच्या नावावर 2 एकर जमीन आहे हात उंच करा, किती लोकांच्या नावावर जमीन आहे सांगा, 2 एकर जमीन, हात उंच करा. आपल्या सभेतल्या लोकांनी लाजू नका, असेल तर सांगा, नाही तर नाही. आहे का 2 एकर जमीन? मग ही प्रातिनिधिक सभा आहे, मोठ्या कार्यकर्त्यांची सभा आहे, पण आज आमच्याकडे 2 एकर जमीन नाही. आणि दुसरीकडे लोक काय म्हणतात, आता आमच्याकडे 2 एकर जमीन जर राहिली, आम्हाला जमीन नसलेल्या लोकांमध्ये आरक्षण द्या. म्हणजेच ही जी विषमता आहे, ही विषमता त्याच्या व्याख्या बदलायला लागल्या. आणि म्हणून संविधानातले जे तज्ज्ञ आहेत त्यांना माहित आहे की संविधानाचा हेतू हा समता निर्माण करण्याचा आहे. आणि आज विषमतावादी आहेत तेच सांगायला लागले की आम्ही मागासवर्गीय लागलो, म्हणून रामनानी सांगितलं आम्हाला EWS द्या,
कारण आम्ही गरीब झालो. हे पटेल का तुम्हाला? अरे तुमच्यामुळे देश गरीब झाला, तुमच्यामुळे देश भिकेला लागला आणि तुम्ही 10% आरक्षण घेणार. त्याच पद्धतीने आता मराठा आरक्षणाचा विषय असाच आला आणि या विषयावर जे आरक्षणाचे लाभधारक आहेत त्यांना बोलता येत नाही. आता संविधानाने सांगितलेलं आहे की ज्यांचं शोषणच झालेलं नाही त्यांना आरक्षण देण्याचा प्रश्नच नाही. उलट ज्यांनी दुसऱ्यांचं शोषण केलंय त्यांना आरक्षणापासून दूर ठेवलं पाहिजे. पण ज्यांना आरक्षण मिळालेलं त्या आरक्षणाचा संघर्ष माहीत नसल्यामुळे आपल्याला त्याची किंमत कळत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साध्या भाषेत सांगतो की या कोकणातले खरे शेतकरी आगरी, कोळी, कुणबी, भंडारी हे जमिनी लावायचे, नांगर धरायचे, पण त्यांच्या नावावर सातबाराच नव्हता. हे देशामध्ये कशामुळे घडलं? ही कोणती घटना होती? तर हे ते पुरुषसुप्त होते की शूद्रांना, अतिशूद्रांना संपत्तीचा अधिकार नाही, त्यांना मानवी प्रतिष्ठा नाही, जमिनीचा आणि पाण्याचा प्रश्नच नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे जमिनी हक्काचं आंदोलन केलं, 14 दयाच्या पाण्याच्या हक्काचं आंदोलन केलं. मला कल्पना आहे हे विषय तुमचे सगळ्यांचे पाठ आहेत, पण आजची सभा ही इथल्या लोकांपेक्षा सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे आणि म्हणून त्याला मी महत्व देतो. आणि डॉक्टर सुरेश माने सभेचे अध्यक्ष आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लोकांसाठी बाबासाहेबांनी केल्या, पण तो बाबासाहेबांचा विचार आम्ही प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवू शकलो नाही. आणि म्हणून इथे येत असताना ट्रॅफिक लागला, कारण या सगळ्या गणपतीच्या मिरवणुका होत्या. आज ही साधी गोष्ट आहे, या देशातला देव ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांना न्याय देऊ शकत नाही. ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जीवनामध्ये सिद्ध केलेली आहे. तरी सुद्धा एवढ्या मोठ्या मिरवणुका येतात आणि त्या मिरवणुकींमागचं अर्थशास्त्र आम्ही लोकांना समजवू शकत नाही. तो काय धर्माच्या विरुद्धचा विषय नाही. धर्म जर आमच्या लोकांच्या जीवनाच्या विरोधात जात असेल, तो जर आमचं शोषण करत असेल तर त्याची चिकित्सा केलीच पाहिजे. आणि या कोकणासाठी ही चिकित्सा अत्यंत महत्वाची आहे. ही जरी राजकीय सभा असली तरी आपल्या देशाचं राजकारण धर्माने प्रभावित असल्यामुळे डॉक्टर सुरेश मानेंसारखे मोठमोठे नेते अख्खी हयात समाजासाठी खर्च करतात, तरी त्यांच्या हयातीत ते दुसऱ्यांना समजू शकत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं उदाहरण दुसरं नाही. एवढा मोठा महापुरुष हा देशाला अजूनही कळलेला नाही. देशाचं राहू द्या, आमच्या कोकणाला कळलेला नाही. आणि जर कोकणाला कळला तर ज्यांना ज्यांना कुळ कायद्याने जमिनी भेटल्या त्याच्या प्रत्येक घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असणार. पण ही गोष्ट समजत नाही, कारण ती प्रभावीपणाने सांगणारे वक्ते आपल्याकडे पाहिजेत. आम्ही जेव्हा शत्रूला दोष देतो तेव्हा लक्षात घ्या, ज्यांना तुम्ही शत्रू म्हणता ते शत्रू नियमितपणे दर रविवारी, दर सोमवारी, दर मंगळवारी बैठका घेतात. मग तरुणांच्या वेगळ्या असतील, वयोवृद्धांच्या वेगळ्या असतील, महिलांच्या वेगळ्या असतील, बैठका घेऊन समजवतात की बाबा रे, असं राजकारण करून, आंदोलन करून, मोर्चा करून, कोर्टात जाऊन न्याय भेटत नाही. न्याय फक्त देवाकडे मिळतो. ते वैशिष्ट्य आहे. न्यायालय असताना सांगतो न्याय देवाकडेच मिळतो. आणि ही जी अंधश्रद्धा आहे, ही अंधश्रद्धा दूर केल्याशिवाय आपल्या ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या भरणार नाहीत. आणि म्हणून मी आयोजकांना अगोदर फोन करून सांगितलं की बाबा रे, हे पुष्पगुच्छ नको, शाल नको, पण छोटा कॅमेरा, छोटा फोन, मोबाईल आज आपल्याकडे असला पाहिजे. कारण हे जे विचार आहेत हे विचार आपल्या देशाला सुखी करण्याचे विचार आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने रायगड जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, हा सुखी आणि संपन्न झाला. आणि याचं नंतरचं उदाहरण आम्ही जे लोकनेते दिबा पाटलांचं आंदोलन चालतो विमानतळाला नाव देण्यासाठी, त्या दिबा पाटलांच्या आंदोलनामुळे नवी मुंबईमध्ये लोक अब्जाधीश झाली. 100 प्लॉट एकाचे आले आणि आज एका प्लॉटची किंमत 1 कोटीपासून 5 कोटीपर्यंत आहे. परंतु या प्लॉटच्या अगोदर जमिनीची मालकी देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि ही गोष्ट तुम्ही आमच्या आगरी समाजातल्या वकिलांना सांगा, त्यानं लॉ केले, लॉ डिग्री घेतलेली आहे, पण संविधान निर्मितीच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केलाय, तो पाण्याचा संघर्ष असेल, कुळ कायद्याचा संघर्ष असेल, जंगलाचा संघर्ष असेल, ह्या पाठीमागे इथल्या उच्चवर्णीयांशी परदेशात कोणी मागासवर्गीयांना जमिनी नाकारल्या नव्हत्या.
भारतातच नाकारल्या होत्या. भारत हा असा नालायक लोकांचा देश होता की चौदार तळ्याचं पाणी किड्या मांग्या सगळे पित होते, पण मागासवर्गीय लोकांनी प्यायचं नाही. अशा प्रकारची तुमची मनुस्मृतीची घटना सांगत होती आणि ती मनुस्मृती बाबासाहेबांनी सांगितली. आणि म्हणून साहेब, आमचे जे वकील आहेत ना सगळे आगरी कोळी समाजातले, यांना या अर्थाने प्रबोधन सभा घ्याव्या लागतील. तुम्हाला वाटतं की नाही वकील आहेत यांना सगळं ज्ञान आहे? नाही. अनेक कुळ कायद्याच्या केसमध्ये निकाल हा कुळांच्या बाजूने लागला पाहिजे, पण सावकारांच्या बाजूने लागतो. मी नवी मुंबई विमानतळातल्या 2च केस सांगतो की नवी मुंबई विमानतळामध्ये वाघिवली नावाचं गाव आहे. त्या वाघिवली नावाच्या गावामध्ये साधारणपणे 1200 एकर जमीन, ती जमीन आजही तिथली कुळक असतात कराडी समाजाची. आणि त्या कुळांच्या बाबतीत 1967 साली रविवारच्या दिवशी तहसीलदारांनी निर्णय घेतलाय. काय निर्णय घेतलाय की 1 एप्रिल 57च्या कुळ कायद्याप्रमाणे मी म्हणजे कुळ जमिनीचा मालक झालेलो आहे, परंतु ही जमीन मला नकोय. आणि खाली तहसीलदाराची आणि शेतकऱ्याची सही, म्हणजे कुळ कायद्याने मी जमिनीचा मालक झालेलो आहे पण मला ही जमीन नको. आणि ती जमीन मुंदळा नावाच्या सावकाराच्या पुण्याच्या नावावर होते, पुण्याचा सावकार जो 150 वर्ष इकडे आलेला नाही. आणि ती जमीन भूमिराज नावाचा बिल्डर घेतो, त्याचे फ्लॅट विकतो आणि आता तो न्यायालयात पुन्हा निर्णय जातोय आणि सिडको म्हणतोय की जमीन सरकारची आहे, आमच्या नावावर करा. पण तिथे अजूनही कुळ आहेत, गाव आहेत. मग बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला कुळ कायदा आम्ही अजूनही लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही. बाबासाहेब आंबेडकर हा भावनिक विषय नाही, हा विषय लोकांच्या अधिकारांचा विषय आहे. आणि म्हणून आज BRSPचे कार्यकर्ते मोजक्या संख्येने असतील, पण त्यांनी प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही नेते आहोत किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही या कोकणाला न्याय देणारे लोक आहोत. आणि म्हणून हा विषय न सांगितल्यामुळे आज जो गोंधळ उडालाय की आज जमिनी विकणाऱ्यांच्या पार्ट्या वेगात पुढे जात आहेत. पार्टीची घटनाच नाही, पार्टीच नाही, ते पार्टी घोषित करून सत्ता हातात घ्यायला निघालेत. आणि आमच्या कायद्याने संस्थापित झालेल्या पार्ट्या, त्यांची अवस्था बिकट आहे. याचं कारण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा दोष आहे, माने साहेबांचा नाही. आम्ही नाही समजावू शकलो लोकांना की संविधान किती महत्वाचं आहे, कायदे किती महत्वाचे आहेत. आणि म्हणून आता इथे चर्चा झाली ठाणे जिल्ह्यातल्या त्या कल्याण मधल्या घटनेची. हा मतदारसंघ अत्यंत संवेदनशील आहे आणि त्याला हिंदुत्वाकडे नेण्यासाठी वेगवेगळ्या घटना अत्यंत नियोजनपूर्वक केल्या जातात. त्याच ठाणे जिल्ह्यात एका बौद्ध मुलावर हल्ला झाला मागे. विषय होता एकवीर आईचा. नागपूरचा कोणतरी पोस्ट टाकली एकवीर आईला अपशब्द बोलण्याची. कोणी टाकली? नागपूरहून टाकली. आणि दंगल मात्र कल्याणमध्ये झाली. ती पोस्ट काय होती आपल्याला सगळ्यांना माहित आहे. परंतु त्या पोस्टच्या संदर्भात जेव्हा आम्ही त्या मारलेल्या मुलाला भेटलो, त्याला घरी जाऊन भेटलो, त्याला समजावून सांगितलं, त्याला कॉन्फिडन्स दिला आणि ज्यांनी मारलं होतं त्यांना पण समजवलं. पण त्यामध्ये विषय होता आई एकविरेच्या अपमानाचा. पण आई एकविरा कोण आहे? आई एकविरेचा बौद्ध बांधव कशाला अपमान करतील? कारण ती भगवान बुद्धाची आई आहे. आपलं नातं जर भावाभावाचं आहे तर अशी पोस्ट येते कशी? याचा अर्थ कल्याण मतदारसंघामध्ये आगरी कोळी आणि बौद्ध यांच्यामध्ये वाद व्हावा, तो वाद हिंदू आणि बौद्ध असा व्हावा. पण त्यांची मैत्री तर एकविरा आई आणि भगवान बुद्धांनी अगोदरच पेरलेली आहे. त्यांची मैत्री बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायद्याने पेरलेली आहे. पण ही दोन्ही नाती आम्ही सांगितली नाही. तिथे मोठा मोर्चा निघाला आणि त्या मोर्चामध्ये हे मी नातं सांगितलं, एकविरा आई आणि प्रजापतीचं, बाबासाहेब आंबेडकरांचं आणि कुळ कायद्याचं. लोकांची आवाज निघाली. उद्देश असा होता की हे भांडण व्हावं. कारण आज संविधानाच्या बाबतीत, राजकीय साक्षरतेच्या बाबतीत, मग जनगणना विषय असेल किंवा आरक्षण असेल, आगरी कोळ्यांचे मार्गदर्शक हे आंबेडकरी लोकच आहेत. कुठलाही ब्राह्मण आरक्षणावर प्रवचन नाही देऊ शकत, सामाजिक न्यायावर तर बोलूच शकत नाही. सांगणार कोण? तर हे जे नातं आपलं आहे त्या नात्याची काळजी आपण अत्यंत प्रेमाने घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून त्या विषयामध्ये ती जी सभा झाली त्या सभेनंतर त्याच्यावर पूर्ण पडदा पडला. हे भडकवण्यासाठी खूप मोठी यंत्रणा काम करत होती. त्यामध्ये 17 ते 18 लोकांवर अॅट्रॉसिटीज झाल्या. त्यांना पण आम्ही समजावलं की बाबाजी तुम्ही केलं ते तुमचं अज्ञान आहे. एकवीरा ही परशुरामाची आई नाही. ज्या परशुरामाने वडिलांच्या आज्ञेवरून आपल्या आईचं मुंडकं उडवलं, आईचं मुंडकं उडवणारा कुणीही असेल, तो माणूस असेल, पशु असेल, तो देव आणि आदर्श होऊ शकत नाही. आणि त्या दिशेने या समाजाला घेऊन चाललेत.
पण प्रेमाने जग जिंकणारा भगवान बुद्ध आहे, ज्यांच्या बौद्ध लेण्या ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक खाडीवर आहेत. सरकारच्या गॅजेटमध्ये त्याचे पुरावे आहेत. एका लेण्यांच्या आंदोलनामध्ये डॉक्टर सुरेश माने साहेबांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे. विमानतळाच्या विषयामध्ये तिथे लेणी होती, तिथला संघर्ष आम्ही केला. त्या संघर्षाचं कारण सुद्धा होतं. आज देशामध्ये शेतकरी आंदोलन चालू आहेत, दिल्लीकडे मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहेत. परंतु या देशातल्या 85% शेतकऱ्यांची म्हणजे शेतमजुरांची, त्या स्त्रिया असतील, ओबीसी असतील, यांना जमिनीचा मालकीचा अधिकार नाही, म्हणजे मालकीच नाही त्यांना. त्यांचा विषय दिल्लीमध्ये येत नाही भूमिहीनांचा. ते जे शेतकरी आहेत ते वेगळे आहेत. पण बाबासाहेब आंबेडकरांनी 85% शेतमजुरांचं नेतृत्व केलंय आणि त्या नेतृत्वामध्ये बाबासाहेबांनी इथल्या जमिनींची मालकी निश्चित करताना जे तत्वज्ञान 1956 साली दिले की आपल्या बुद्धीला जो गंज चढलेला आहे हा गंज अंधश्रद्धेचा गंज आहे. धार्मिक जो ध्रुवीकरण आज होतंय त्यामध्ये लोक स्वतःचे प्रश्न विसरून गेले. कोरोनाच्या काळात एवढे भयानक प्रश्न होते की अनेक संजय राऊतांसारख्या खासदारांनी सांगितलं की कोरोनाच्या काळात लोकांना गरज असताना देव पळून गेले, देवळं बंद होती, तेव्हा कोणी मदत करत नव्हते. एवढे सगळे विषय झाले, पण आज लोक विसरून गेले, पुन्हा सगळे अयोध्येकडे चाललेले आहेत आणि त्यासाठी एसटी बसेस सुरू झालेल्या आहेत. या परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या बहुजन समाजाने आपली बुद्धी, आपली तर्कबुद्धी जागृत करावी असा संदेश दिला होता. आणि 1956चं जे धर्मांतर आहे, बौद्ध होणं आहे, ते बौद्ध होणं म्हणजे कुठला धार्मिक विधी नाही, तर तुमची जी लॉक लागलेली आहे डोक्याला, मेंदूला, ते उघडा आणि हुशार व्हा, तज्ज्ञ व्हा, असा जो संदेश होता. आणि म्हणून ते लेण्यांच्या आंदोलन करण्याचा माझा उद्देश असा होता की त्या उद्देशामध्ये की हे जे कोकण आहे, हे जे ठाणे आहे, हे जे मुंबई आहे, या मुंबईमध्ये सगळा भाग हा बौद्ध लेण्यांचा भाग आहे. आणि बौद्ध लेणी याचा अर्थ धार्मिक असा होत नाही, तर मानवी बुद्धीवर चढलेला गंज आहे तो काढून टाकणं असा आहे. आणि म्हणून ते आंदोलन आपण इथे केलं आणि त्या आंदोलनामुळे आपल्याला लक्षात आलं की ही भूमी कोणती आहे. मी माझे दोन्ही नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर नारायण नागूंनी स्वतः काम केलं आणि म्हणूनच आम्हाला जमीन मालकी मिळाली. ते ब्राह्मण मराठा खोतांपासून आज सुद्धा महाराष्ट्रात कुणबी शब्दाचा अर्थ लोक विचारतात. मी त्यांना सांगतो की कोकणातले कुणबी आहेत हे भूमिहीन लोक होते आणि या भूमिहीनांना जमीन मालकी देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने झाले. बाकीचे जे कुणबी आहेत ते फक्त शेतकरी दाखला म्हणून कुणबी आहेत, तर सगळेच कुणबी आहेत या देशात. कुणबी म्हणजे शेतकरी. आज जे जमीनदार आहेत ते पण बोलायला लागले आम्ही कुणबी आहोत. पण दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. जमीनदार आहे तो 10 एकर 100 एकरचा मालक म्हणून जमीन कसतो आणि कुणबी हा शेतमजूर आहे, तो शेतामध्ये जाऊन फक्त जमीन करतो, संध्याकाळी घरी जातो, मजुरी घेतो, त्याच्याकडे जमीन मालकी नाही. आणि या कुणबी शब्दाचा अर्थ महाराष्ट्रातले विद्वान सांगू शकत नाहीत आणि हा संभ्रम तयार झालाय. मराठा बांधवांना सरसकट कुणबी दाखले भेटले की आम्ही ओबीसी झालो असं होऊच शकत नाही. जे मागासवर्गीय आहेत, शोषित आहेत ते वेगळे. आणि याचं आदर्श उदाहरण स्वतः संविधानकारांनी सांगितलंय की ज्यांच्याकडे जमिनीच मालकी नाही ते कुणबी आहेत आणि जे जमीनदार आहेत ते कुणबी होऊ शकत नाही. विषमता आणि समता यातला जो फरक आहे तो इथे आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे आंदोलन इथे केलं त्या आंदोलनाच्या बाबतीत आम्ही ते नवी मुंबई विमानतळात आंदोलन करण्याचा हेतू होता की इथल्या आगरी कोळ्यांना कळावं की तुम्ही अनेक आंदोलनातून जमिनीची मालकी मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पहिला कुळ कायदा झाला, लोकनेते दिबा पाटलांनी 12.5% आंदोलन केलं, त्यानंतर दत्ता पाटलांनी सेज विरुद्ध आंदोलन केलं. या सगळ्यातून आम्हाला न्याय भेटला. परंतु पैसा आल्यानंतर आम्ही काय करतो हा मोठा प्रश्न आहे. पैसा आल्यानंतर तो कुठे जातो हा प्रश्न आहे. आणि म्हणून आंबेडकरी सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण या सगळ्या वादळामध्ये टिकून खंबीरपणे आज उभे आहात. राजकीय पक्ष स्थापन करून सत्ता कशी मिळवायची हे सांगायला निघालात आणि दुसरीकडे प्रचंड पैसा आहे. आमच्या हेदुटणे नावाच्या गावातल्या एका शेतकऱ्याची 2000 कोटींची जमीन आहे. 1 रुपया न देता ती जमीन लोढाने आपल्या नावावर केले. परंतु हा जो फ्रॉड आहे, एका शेतकऱ्याचं उदाहरण सांगतो. आता ठाणे जिल्हा लोढाने लुटलेला आहे, पण ठाणे जिल्ह्यातला एकही नेता लोढांच्या विरुद्ध आंदोलन नाही करत, कोणी करायला नाही तयार. लोक म्हणतात की नाही कमिशन काय भेटेल, कमिशन काय भेटेल. आणि म्हणून कल्याण मधली घटना आहे, या घटनेच्या मुळाशी बघितलं तर जमिनीचा मालक हा बौद्ध आहे. लक्षात घ्या हा किती मोठा अपमान आहे. आणि ती जमीन घेण्यासाठी ओबीसीनी एकामेकांवर गोळ्या झाडल्यात. आणि पैसे कोण कमवतोय, जो जमीनदार आहे.
जो मराठा आहे, जो ब्राह्मण आहे, ते कमिशन घेतात. सगळ्यात जास्त फायदा त्यांना होते. काय किंमत दिली असेल त्या महारत्नी जमिनीला? ही उदुटण्याच्या जमिनीची केस आहे. 350 एकर जमीन इव्हॅक्टिव्ह प्रॉपर्टी म्हणून लोणाने घेतलंय. ती सगळीच्या सगळी जमीन महारत्नी जमीन आहे. प्रश्न काय होतोय की ठाणे जिल्ह्यात कोकणामध्ये जमिनीला प्रचंड महत्व आहे. ओबीसीच्या आरक्षणाने एखादा IAS होईल, पण 2,000 कोटीची जमीन त्याला आयुष्यात घेता येणार नाही. आणि म्हणून इथे जे प्रश्न आहेत, इथे प्रश्न हा जमिनींचा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. आणि जमिनींचा प्रश्न महत्वाचा असल्यामुळे आपण सगळ्यांनी त्यामध्ये आमच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. समजा आदिवासी असतील, बौद्ध असतील, SC असतील, आगरी असतील, कोळी असतील, तर निश्चितपणे 2000 वर्षांची इथली परंपरा आहे, ती निडरतेची आहे. आम्ही इंग्रजांनी, पोर्तुगीजांनी आम्हाला संपवू शकले नाहीत, त्यांच्याशी आम्ही लढलो. पण या देशातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आज भिकारी बनवायला निघाले आम्हाला, कारण बाबासाहेब आंबेडकरांचं सूत्र आम्ही सोडून दिलं. आणि म्हणून आजची सभा ही मानेसाहेब माझ्यासाठी या महत्वाची आहे, यासाठी महत्वाची आहे की हे कल्याणचं उदाहरण आहे की ज्याची जमीन आहे त्याला काडीची किंमतच नाही. चर्चेला विषय तिसराच आहे, तो विषयच नाही. म्हणजे महारवतनी जमिनी कशा पद्धतीने चालल्यात, आदिवासीच्या जमिनी कशा पद्धतीने चालल्यात. परवा पनवेलला आमच्याकडे तिथे MGM हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलच्या बाजूला आदिवासींची वस्ती आहे. आणि त्या आदिवासींची वस्ती तोडायला सिडकोचे बुलडोजर आले, बिल्डर आले, आणि सगळे आमदार त्यांच्या बाजूने की नाही, हे आदिवासींच्या वस्तीचे त्यांनी भूखंड घेतलेले आहेत, ते तोडून टाका. अरे पण जे गावठाण आहे, ते गावठाण तुम्ही कसं तोडू शकता? इथे सावंत नावाचे ग्रस्त आहेत, त्यांचं गावठाण आहे. त्यांना मी 10 वेळा सांगितलं ठाण्यामध्ये सर्वे करा, एक प्रेस घ्याने सांगा आमचं गावठाण आहे. पण न्यूनगंड असा आहे की ते सभा घ्यायला तयार नाही. ठाणे जिल्ह्यातला एकही कोळीवाड्याला गावठाणाचा अधिकार मिळू शकत नाही, एकही कोळीवाड्याला. मुंबईमध्ये आम्ही 200 गावठाणं शोधून काढली. 12 कोळीवाड्यांच्या अधिकाराबाबत विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, आशिष शेलार असतील, यांना ठराव घ्यावा लागला की मुंबईचे भूमिपुत्र आहेत, आगरी, कोळी, भंडारी, इष्टी, आदिवासी. अख्खी जमिनी तर खाल्ल्यात, पण तिथल्या भूमिपुत्रांना मालकी, घरांची तर मालकी द्या. ठाणे जिल्ह्यात गावठाणांची मालकी मिळू शकत नाही, कारण आमची सगळी लिडरशिप SRA मधल्या कमिशनवर जगायला लागली. म्हणजे कमिशन कसं मिळेल यासाठी आमच्या आदिवासींची घरं तोडायला तयार आहेत, महारवतनी जमिनी घ्यायला तयार आहेत, आगरी कोळ्यांची गावठाणं तोडायला तयार आहेत. आणि म्हणून साहेब, हे जे आज आरक्षणाचे जे आंदोलन आहे, त्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आदिवासींची काय अवस्था आहे, त्यामध्ये भटक्या विमुक्तांची काय अवस्था आहे, त्यांना घरं नाहीत. आणि आज आमच्या आगरी कोळ्यांच्या गावांना प्रॉपर्टी कार्ड कोणी द्यायला तयार नाहीत. नगर विकास खातं सांगतंय की जमीन आमची आहे. आणि ज्या लोकांनी या शहराला जमिनी दिल्या, हे शहर वाढवलं, हे शहर मोठं केलं, त्यांची घरं पण तुम्ही ठेवायला तयार नाहीत. आणि म्हणून या आरक्षणाच्या चर्चेवर आज जे उलट्या दिशेने प्रवास सुरू, की ज्यांच्यामुळे शोषण झालं त्यांना आरक्षण मिळू शकत नाही, आणि जे शोषित आहेत त्यांना आरक्षण असलं पाहिजे, आणि ते लोक आज आपल्याकडे दिसत नाहीत. आणि म्हणून मी या सभेच्या आयोजकांना विनंती करतो की ज्या पद्धतीने आज डॉक्टर सुरेश माने या सभेचे अध्यक्ष आहेत, आणि तुम्ही कोणाला बोलवलंय? एका आगरी माणसाला बोलवलंय. हे जे कॉम्बिनेशन आहे, एखादा आगरी, एखादा कोळी, एखादा भंडारी, एखादा कुणबी, एखादा आदिवासी, एखादा ज्याला फटका बसलाय. आता ते कल्याणच्या केस मधल्या माणसाला इथे उभा केला पाहिजे आपण, आणि मीडिया पण समोर सांगितलं पाहिजे, अरे जमिनीचा खरा मालक तो आहे, आणि तुम्ही गोळ्या कोणाला घालताय आणि कशासाठी घालताय? हा विषय चर्चेला, आणि ह्या समस्येवर उत्तर आपण दिलं पाहिजे की या सगळ्या गडबडीमध्ये भूमिहीन होत चाललोय आम्ही, आणि कवडीमोल पैसे, अत्यंत कमी पैसे त्यांना दिले जातात. आणि म्हणून पनवेलच्या केसमध्ये जेव्हा आम्ही सांगितलं शिडकोला, अरे आदिवासींचं गावठाण आहे, या ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासींची सगळी गावठाणं तुम्ही संपवली, हे फार मोठं महापाप आहे. कल्याणच्या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं की तुम्ही ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब, आगरी कोळी भूमिहीन कसे व्हायला लागले, आदिवासी भूमिहीन कसे व्हायला लागले, बौद्ध भूमिहीन कसे व्हायला लागले, त्यांच्या जमिनी जायला, ह्याचं उत्तर द्या. नंतर आरक्षण मागा. तुम्ही आरक्षण मागूच कसं शकता? सगळं तुमच्याकडे आहे, 150-200 आमदार आहे, 60% जमीन तुमच्याकडे आहे, पाणी तुम्ही 60% वापरता महाराष्ट्राच्या ऊसासाठी, लोकांना प्यायला पाणी नाही. आम्ही भूमिहीन आहोत तर पाणी ठेवणार कुठे? एवढ्या बाटलीमध्ये ठेवू शकतो, पण आमच्याकडे जागाच नाही. ही 10 रुपयाच्या बाटली फक्त पाणी ठेवू शकतो. आणि म्हणून हा जो विषय आहे ठाणे जिल्ह्यात अत्यंत संवेदनशील विषय. आणि म्हणून माने साहेब, जिथे किती अशी प्रकरणं असतील याच्या स्वतंत्र पत्रकार परिषदा झाल्या पाहिजेत. इथल्या खासदारांना आम्ही विचारलं पाहिजे, यासाठी खासदार असतात का? या देशातल्या मागासवर्गीयांना भूमिहीन करण्यासाठी खासदार असतात का? आणि तुमच्या वैभवाचे गुण आम्ही गायचे का? ही सगळी चोरी आहे सरळ सरळ.
हे काय वैभव नाहीये. आणि म्हणून ही जी आजची सभा आहे जनगणनेची, तर जनगणना झाल्यानंतर तुम्हाला कळेल की 1 एप्रिल 57च्या कुळ कायद्याने इथले मागासवर्गीय जमिनीचे मालक झाले होते आणि आताचा 1 एप्रिल काढला 2024चा, ते सगळे जमिनीचे मालक झालेले लोक या सगळ्या सरकारांनी भूमिहीन केलेले आहेत आणि ही आमची अधोगती आहे. आणि म्हणून जे कोणी वकील असतील त्या वकिलांसाठी फार मोठं चॅलेंज आहे. मुंबईतल्या गावठाणांच्या लढाया आम्ही लढतोय. सायन कोळीवाडा सगळ्यांना माहित आहे, यामध्ये आगरी राहत होते, कोळी राहत होते, भंडारी राहत होते, ईस्ट इंडियन राहत होते. या कोळ्यांना फसवलं कसं? 4 गुंठ्याचं घर 4000 स्क्वेअर फुटांचं. आपले सगळे कार्यकर्ते, आपले म्हणजे समाजातले सगळे एजंट त्या कोळीवाड्यामध्ये गेले. त्यांनी सांगितलं की एक घर आहे त्याचे एकच फ्लॅट मिळेल एसआरएचा. तुम्ही काय करा, घराला 10 दारं करा. 10 दारं पाडली गेली, मग 10 झोपड्यांचे 10 फ्लॅट मिळतील. पण झोपडी आणि घर यामध्ये फरक आहे की नाही? आणि त्या सगळ्या लोकांना माझं घर हे झोपडी आहे असं लिहून घेतलं आणि मग त्याची झोपडपट्टी झाली. हे सायन कोळीवाड्याचं उदाहरण आहे. म्हणजे आमच्या लोकांना आम्ही काय ज्ञान देऊ शकतो, किती त्यांना वाचवू शकतो, आणि सगळे लोकशाही पद्धतीने ठराव झाले. ठराव काय व्हायला पाहिजे? आम्ही 2000 वर्षापासून या मुंबईचे भूमिपुत्र आहोत, मालक आहोत. या भूमिपुत्रांना इथल्या 1 एप्रिल 57ला आम्ही जमिनीमध्ये होतो आणि आम्हाला मालक घोषित करा. मालक घोषित केलं की आमची घरं आम्ही विकसित करू. परंतु कोळीवाडा गावठाणं ही अतिक्रमणं आहेत. माझं तर म्हणणं आहे की या ठाणे जिल्ह्यात बाहेरून आलेले जे सगळे लोक आहेत मागासवर्गीय, मग ते आदिवासी असतील, बौद्ध असतील, भटके विमुक्त असतील, त्यांना पहिल्यांदा जमिनीची मालकी भेटली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे जमिनीची मालकी द्या, आमचा विकास आम्ही करू, आम्ही बिल्डर आहोत, आम्ही आमचा विकास करू. पण माने साहेब हा विचार कोणी मांडला नाही आणि शहरामध्ये मोठ्या आशेने आम्ही लोक आलो होतो. आज रमाबाई नगर सारखी सगळ्यात मोठी झोपडपट्टी 156 एकर, 156 एकरला 4 FSI दिला तर 600 एकरच्या वर ती जागा जाते. आज मुंबईमध्ये सगळ्यात मोठी वस्ती कोणाची झाली असती तर जयभीमाल्यांची, बाबासाहेबांच्या लोकांची, पण त्याचा पण एसआरए झाला. म्हणजेच या सगळ्या प्रकारामध्ये जो आत्मविश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला होता की कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर, हा आत्मविश्वास आम्ही देऊ शकलो नाही. आणि म्हणून मुंबईमधलं राजकीय अस्तित्व जर टिकवायचं असेल तर आपली घरं वाचली पाहिजेत, आपल्या वस्त्या वाचल्या पाहिजेत. याच पद्धतीनं या संपूर्ण कोकणाला, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, याला भूमिहीन करण्याची शपथ इथल्या सगळ्या बिल्डरांनी घेतलेली आहे. आज अदानी नावाच्या बिल्डरनी, आपल्याला माहित आहे, धारावी मोठी सगळ्यात झोपडपट्टी घेतली, जिथे आपले सगळे कामगार आहेत, सगळे आपले वर्कर आहेत, उद्योजक आहेत. त्यामध्ये 12 कोळीवाडे होते. त्या कोळीवाड्यातल्या लोकांना पण त्या झोपडपट्टीमध्ये अदानीला विकून टाकलेला आहे. प्रश्न हा आहे की अशा प्रकारच्या सभांमध्ये हे विषय चर्चेला आले पाहिजेत आणि त्या लोकांना आपण न्याय देऊ शकलो पाहिजे. आरे कॉलनीच्या अधिकारांसाठी मला आठवतं, मी वंचित बहुजन आघाडीतून लोकसभा लढलो मागची. बाळासाहेब आंबेडकर आणि आम्ही आंदोलन केलं तिथे आणि पत्रकार परिषद झाली. अनेक पर्यावरण तज्ज्ञ तिथं होते आणि प्रेस झाली. मी त्या सगळ्यांना विचारलं की अरे आरे कॉलनी वाचली पाहिजे, हे सगळं ठीक आहे, पण आरे कॉलनी कोणाची? तिथे 28 आदिवासी पाडे आहेत, त्याचे मालक आदिवासी आहेत, तुम्ही आदिवासीचं नावच का घेत नाही? तर आपल्या लोकांना आज मुंबई परिसरात बेदखल केलं जातं. हाच प्रश्न वरळी कोळीवाड्याचा झाला. वरळी कोळीवाड्याच्या बाजूनी कोस्टल रोड गेला. 2013चा कायदा आता आहे, तो सांगतो की जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचं सर्वेक्षण केलं पाहिजे आणि सर्वेक्षण करून बघितलं पाहिजे की मच्छीमार कसे बाधित होतात. साहेब एक मोठ्या वकील आहेत, वकिली पेशाचं नाव खराब करू नये असं बोलतात. 18 याचिका टाकल्या लेडी वकिलांनी एका, आणि कोळ्यांना सांगितलं तुम्ही पैसे देऊ नका, फुकट याचिका टाकतो. पण याचिका अशा टाकल्या कोर्टामध्ये की त्यामध्ये मॅनग्रोव्हचा उल्लेख झाला, समुद्र जीव मरतात ह्याचा उल्लेख झाला, शेअरजेड कायद्याचा उल्लेख होतो याचा उल्लेख झाला, पण तिथे मच्छीमार बांधव आहेत, कोळीवाडा आहेत, याचा याचिकेमध्ये उल्लेखच झाला नाही. म्हणजे याचिका जिंकली काय आणि हारली काय, तुमची नोंदच नाही तिथे. पण फुकट मिळते म्हणून आमच्या लोकांनी ते केलं. आणि म्हणून आज आरक्षणाच्या लढाईमध्ये इथे ढोलम साहेब आहेत, आम्ही लढाई लढतोय, पण ओबीसी माणूस आरक्षणासाठी लढाईसाठी पैसे मोजायला तयार नाही. सगळी भिस्त आहे मंडल आयोगापासून सगळी ते तुमच्याकडे आहे. तुमच्या खांद्यावर सगळी जबाबदारी घेऊन लोक काम करतात.
आरक्षणाच्या रक्षणासाठी ओबीसी माणूस पैसे द्यायला तयार नाही. ते म्हणतात की आम्हाला आरक्षणाचा फायदा कुठे आहे. इथल्या नवी मुंबईच्या ठाण्यातल्या सगळ्या नगरसेवकांना, आमदारांना, खासदारांना मी विनंती करतोय की बाबा रे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत आणि कारण सांगतायत की तुमची आकडेवारी उपलब्ध नाही. मग ईडब्ल्यूएस आरक्षण देताना ब्राह्मणांच्या गरीबाची काय आकडेवारी होती का? आता जे आदेश काढताय त्याची काय जनगणना झाली मराठी गरीब झाले त्याची, किंवा मराठी मागासवर्गीय त्यांचं कोणी शोषण केलं याची आकडेवारी आहे का आपल्याकडे? परंतु हे सगळं नसताना उलट केलं जातंय आणि याला मदत करा अशा अपेक्षेने जेव्हा आम्ही इथल्या नगरसेवकाला सांगतोय, नवी मुंबईचे बलाढ्य नगरसेवक आहेत त्यांना सांगतोय की बाबा रे, ओबीसीचं अगर आरक्षण गेलं तर तुमची ठाणे महापालिका, कल्याण महापालिका, नवी मुंबई महापालिका आगरी कोळ्यांकडे राहणारच नाही. आणि ओबीसीची नाही राहिली तर ओबीसी हा बफर झोन आहे, त्यानंतर एससी एसटी पण संपतील. कारण ओबीसीना जिथे बसून देत नाही, ठाण्यासारख्या महापालिकेमध्ये इथे आमचे नेते होते अनंत तरे, राजाराम साळवी आता हयात आहेत, वाघासारखं नेतृत्व आहे. आणि ते असताना इथे आमचा महापौर होऊ शकत नाही, इथे आमचा नगरसेवक होऊ शकत नाही, इथे आमचा आमदार होऊ शकत नाही, इथे खासदार होऊ शकत नाही. ही ठाण्याची अवस्था आहे. कॅमेरा चालू आहे ते ठेवून द्या. इथे ओबीसीची ही बिकट अवस्था आली. दादा बसून घ्या ना जरा, लग्न नाहीये. ओबीसीची ठाण्यामध्ये ही भयानक अवस्था झालेली आहे, रायगड जिल्ह्यात झालेली आहे, मुंबईत झालेली आहे. आणि या सगळ्या अवस्थेमध्ये ओबीसी, एससी, एसटी जर एकत्र लढले नाहीत तर हे आरक्षण पण संपतं. आणि संविधान काय हो, मागासवर्गीयांच्या हक्कांचा विषय म्हणजे संविधान. आणि ते मागासवर्गीयांचे हक्क संपले की मनुस्मृती आली. आणि आज मनुस्मृती आणि हे जे ऋग्वेदातलं पुरुष सूक्त आहे त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या मागासवर्गीयांनी एकत्र लढणं गरजेचं आहे. बंधून इथे भगिनी तरी एकही नाही. पण तुम्हाला सांगतो, ही जी छोटी जरी सभा असते, आज डॉक्टर सुरेश माने मी तरी असतो आणि मला एखादा कार्यकर्ता असता तरी आम्ही सभा घेतली असतो. कारण त्या सभेला सांस्कृतिक अर्थाने फार महत्व आहे. आणि लोक गर्दीला वळवायचं असेल, साहेब हे जे कॅमेरा चालू आहे क्रॉस नाही करायचं, त्याला लक्षात घ्या. सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या ज्या सभा आहेत, ह्या सभा ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. माने साहेब, आपण जेवढ्या सभा घ्याल तेवढ्या सभांना मी यायला तयार आहे. मी ठरवलेलं आहे, लोकसभा लढायची नाही म्हटलं नाही लढणार, आमदारकी पण लढणार नाही. परंतु ओबीसी, एससी, एसटी मध्ये आणि स्त्रियांमध्ये समन्वय साधण्याचं काम आपलं आहे. आणि हा जर समन्वय आपण साधला नाही, म्हणजे दोन दगडांमधलं सिमेंट व्हायचा प्रयत्न केला नाही, तर आपले सगळे वाडे किळके होऊन जातील. शिवाजी महाराजांचे किल्ले सुद्धा आता पडायला लागलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या समोर बसून ज्या पद्धतीने जरांगेने शिव्या दिल्यात महाराष्ट्राला, महाराष्ट्र सरकारला, त्यामुळे शिवाजी महाराजांचा आदर्श राहिला कुठे? भयानक प्रकार आहे तो. आणि म्हणून याला प्रोत्साहन कुठेतरी सरकार नावाची जी व्यवस्था आहे ती देत आहे. हे थांबलं पाहिजे. आणि हे थांबवायचं असेल तर राजकीय ताकद आपली उभी राहिली पाहिजे. आणि राजकारणाला वाईट म्हणण्याचा प्रघात सगळ्या ओबीसीमध्ये आहे. राजकारण हे वाईट आहे, राजकारणाला लोक पाप समजतात. मी पण वयाच्या 35व्या वर्षापर्यंत मला असं वाटायचं की राजकीय लोकही शत्रू आहेत, राजकारण हे वाईट आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2005 साली मला आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. आणि त्या सांगितल्यानंतर 2009ला मी विधानसभा लढलो. मी शिक्षक होतो, वनरूम किचन घेऊ शकत नव्हतो. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून मला कळलं की आपला जो सत्तेचा अधिकार आहे, भारतीय संविधान दिलेली सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. त्याच्यामुळे काहीही पैसे नसताना मी विधानसभा लढलो, 3ऱ्या क्रमांकाची मतं काढली. आणि असा आत्मविश्वास आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असेल तर त्याला सत्ता चालून येते. आणि 2019ला बाळासाहेब आंबेडकरांनी मला स्वतः बोलावून सांगितलं की तुम्ही लोकसभा लढा. मला धक्का बसला, अहो बाळासाहेब माझ्याकडे पैसे वगैरे नाहीत, नाही तुम्ही लढा. तर मी या सगळ्या आंबेडकरी नेतृत्वाचं मनपूर्वक कौतुक करतो, सगळ्यांचं कौतुक करतो की तुम्ही या ओबीसीना नेतृत्व शिकवू शकता, नेतृत्व देऊ शकता. ओबीसी मध्ये सगळ्या प्रकारची ताकद आहे, पैसा आहे, शक्ती आहे, सगळं आहे. फक्त ही मानसिक गुलामगिरी आहे ती इतकी भयानक आहे. त्यांना कितीही समजावलं तरी तुमच्या बूथवरती टेबल सुद्धा लावणार नाहीत. नाही त्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल. आणि बूथ पण आपल्याला लागू शकत नाही. आणि वेगवेगळ्या पक्षांचे आम्ही गुलाम झालेलो आहोत. आणि म्हणून माने साहेब, आपलं वय किती मला माहित नाही, परंतु आपल्याकडून जे आतापर्यंत काम झालेलं आहे त्याचं मी मनपूर्वक जाहीरपणे कौतुक करतो. आपण दिलेलं जे योगदान आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि या सगळ्या ओबीसींच्या गावांमध्ये या सभा झाल्या पाहिजे.
शाळेच्या सभागृहात घ्यायची गरज नाही, कुठल्याही आगरी गावात सभा घ्या आणि त्या सभेमध्ये मुद्दाम चौकात सभा घ्यायची, त्यांना आयोजक करायचं, कार्यक्रमाचा अध्यक्ष स्वागताध्यक्ष त्यांना करायचं. याचं कारण सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1932 साली अलिबागमध्ये चरीमध्ये गेले नसते तर इथल्या आगरी समाजामध्ये राजकीय नेतृत्वाची परंपराच झाली नसती. कारण त्या काळात काँग्रेसचे सगळे नेते होते, पुढारी होते, ते उच्चभ्रू समाजाचे, उच्चवर्णीय समाज, ते ब्राह्मण किंवा मराठा होते. नारायण नागू पाटील त्यावेळी पहिल्यांदा आमदार झाले, कोळी समाजातले एक आमदार झाले आणि ह्या आमदारकीच्या परंपरेमुळे कोकणाला परंपरा भेटली. कुणबी समाजाचे आमदार झाले, भंडारी समाजाचे आमदार झाले, त्याची मोठी संख्या होती. आता पुन्हा एकदा आमदार संपले आणि मराठ्यांचे आणि ब्राह्मणांचे आमदार सर्वत्र दिसायला लागले आणि पुन्हा एकदा मनुस्मृतीची वाटचाल सुरू झाली. आणि म्हणून निवडणुकीला 2च महिने आहेत. या 2 महिन्यामध्ये आपण सगळ्यांशी समन्वय साधला पाहिजे आणि समन्वय साधून सांगायला पाहिजे की निवडणुका लढणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ही लोकसभा लढल्यानंतर माझ्या लक्षात आलं की निवडणुका जिंकल्या जातात ईव्हीएम मुळे. कारण महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या लोकसभा झाल्या, माझ्या लोकसभेत सुद्धा माझ्या लक्षात असं आलं, लोकांना या ईव्हीएम मध्ये कशी गडबड होते माहित नाही. पण तुम्हाला साधं गणित सांगतो की मी सगळीकडे उदाहरण देतो. मुंबईमध्ये विमानामध्ये 250 प्रवासी बसले, दिल्लीमध्ये उतरताना ते 275 झाले. 275 कसे झाले याचं उत्तर निवडणूक आयोग किंवा मतदान यंत्र देत नाहीत. एका ठिकाणी 250 प्रवासी बसले आणि तिकडे उतरताना फक्त 200 राहिले. असं गणित आहे. बाकी तुम्हाला मी इलेक्ट्रॉनिक्स हिशोबच नाही, हिशोबच चुकलाय. आणि गुजरातचे लोक जर व्यापारी असतील तर त्यांचा हिशोब कसा चुकू शकतो, हा माझा प्रश्न आहे. तुम्ही टॅली करून तर दाखवा, फक्त साधं गणित आहे. अशा प्रकारचे आपल्या उमेदवाराला पाहिजे तेवढी मतं ह्यांची काढा की त्याला द्यायची, हेच गणित आहे. जिंकायला आलेले माने साहेबांची समजा विनर आहेत तर त्याची 50,000 मतं करायची, दुसऱ्याला देऊन टाकायची. माने साहेब काय करणार तिथे? आणि म्हणून खऱ्या अर्थाने मनुस्मृती आता सुरू झालेली आहे. ईव्हीएम हे यंत्र आहे. मी तुमच्या समोर बोलतोय, थेट तुम्ही आवाज ऐकता. याच्यामध्ये कुठलेही आवाजात बदल करण्याची यंत्रणा नाही. तसं मतदान आहे ते थेट झालं पाहिजे. आणि बॅलेट पेपरचं मतदान चांगलं होतं, त्यावर सही होता, शिक्का होता. माने साहेबांसारखे वकील लोक कोर्टात बांधले असते, मी कोणाला मत, आता इथे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काहीच मांडू शकत नाही. आणि म्हणून हा जो प्रकार इतका भयानक आहे, तर या सभा आपण ग्रामीण भागात गावामध्ये लावल्या तर निश्चितपणे त्या कानावर लोकांच्या जातील. दूर जाऊन सभा घ्यायला आपण काय देशद्रोहाचं काम करत नाहीत, आपण काय अतिरेकी कारवाया करणारी मंडळी नाहीत, ती गुप्त मिटिंगा घेतल्या पाहिजे. आपल्या जाहीर सभा आहेत. आणि म्हणून देश जर वाचवायचा असेल तर आपण लढलं पाहिजे. मी ठाणे, रायगड, पालघर इथे अनेक जाती धर्माचे लोक राहतात, परंतु इथले भूमिपुत्र म्हणून सगळ्यात धोक्यात कोण आहोत तर आज आम्ही आहोत. आणि हे आमचा जो धोका आहे तो धोका इतका भयानक आहे की इथल्या आगरी कोळ्यांना नागपूरला नातेवाईक नाहीत, इथल्या आगरी कोळ्यांना पंढरपूरला नातेवाईक नाहीत, इथल्या आगरी कोळ्याला नाशिकला नातेवाईक नाही, आमची कुठेच शाखा नाही, आम्ही इथेच आहोत. आणि म्हणून माने साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं आम्हाला अस्तित्व दिलं होतं. या मनुस्मृतीच्या शोषणामध्ये आमचं अस्तित्व बाबासाहेबांनी निर्माण केलं होतं, एका माणसाने निर्माण केलं होतं, कुठल्याही देवाने केलं नव्हतं. आणि म्हणून हे जे अस्तित्व आहे, हे अस्तित्व टिकवायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावून सभा झाली पाहिजे. आता आमच्या समाजातले हयात असलेले मोठमोठे नेते आहेत, राजाराम साळवी साहेब आहेत, दशरथ पाटील आहेत, अनेक नेते आहेत, त्यांना मुद्दामून बोलवलं पाहिजे. तुम्ही जर बोलवलं नाहीत तर उद्या त्यांना हिंदुत्ववादी नेतील आणि सांगतील, त्यांना काहीतरी पुरस्कार देतील मोठा आणि सांगतील बाबा तुम्ही आमचे नेते आहेत. आणि ओबीसी काय वाटच बघत असतात की आमचं कौतुक करेल तिकडे आम्ही जाऊ. कौतुक करायला आपल्याला हरकत काय? कौतुक करायला हरकत काय? त्यांना बसवा, इथे अध्यक्ष करा, पुष्पगुच्छ द्या, एक गुलाबाचं फुल द्या. माणूस प्रेमाचा भुकेलेला. आज व्हॅलेंटाईन डे आहे, अत्यंत पवित्र दिवस आहे, प्रेमाचा दिवस आहे. आणि असा दिवस असताना तुम्ही सगळेजण इकडे आलेला आहात, ही काय साधी गोष्ट नाही. हा मोहावरचा मोठा विजय आहे. म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या बाबतीत वाईट नाही बोलत मी, चांगलं बोलतोय. पण प्रेम जे आहे ते प्रेम मागासवर्गीयांमध्ये निर्माण झालं तर अत्यंत महत्वाची घटना आहे. आणि म्हणून ही जी लोकसभा आहे त्यामध्ये जनगणनेचा मुद्दा आहे आणि 2024च्या निवडणुका असा विषय घेतलेला आहे. माने साहेब, मी आपल्या कार्यकर्त्यांसाठी संदेश देतो की ओबीसी, एससी, एसटी या जातींचे छोटे छोटे अध्यक्ष असतील, छोटे छोटे कार्यकर्ते असतील, त्यांना तुम्ही जोडायचा प्रयत्न करा. त्यांना राजकारण शिकवा. फॉर्म कसा भरायचा हा सुद्धा महत्वाचा आहे. मी जेव्हा माझ्या लोकसभेचा फॉर्म भरला तेव्हा एका नेत्याने सांगितलं, पाटील साहेब पैसे घ्या आणि फॉर्म मागे घ्या. तुम्ही पैशाचा आदर करतो पण फॉर्म कधी मागे घेणार नाही. मग त्यांनी सांगितलं तुमचा फॉर्म आम्ही बाद करू.
मग मला प्रश्न पडला की फॉर्म बाद करणं म्हणजे काय. तुमच्यासारख्या तज्ज्ञाचा सल्ला घेतला मी आणि त्यांनी माझा फॉर्म भरला आणि माझ्या लक्षात आलं की फॉर्म बाद करण्यासाठी काय काय केलं जातं. तुमच्या अकाउंटवर नसलेली कंपनी दाखवली जाते, शेअर्स दाखवले जातात आणि हे प्रश्न आपल्याला कधी सीएकडे गेलेलोच नाही. मग हे कसं दूर करायचं, हे म्हणजे फॉर्म भरण्यापासून प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही तज्ज्ञ आहात. तर अशा परिस्थितीमध्ये ओबीसींना राजकीय शिक्षणाची सवय नाही. जे मराठ्यांचे आमदार 150-200 आज आहेत त्यांना संस्कार हा मनुस्मृतीपासून आलाय, क्षत्रिय संस्कार आहे. दुसऱ्यावर सत्ता गाजवण्यासाठी त्यांचा जन्म आहे. त्यामुळे त्यांना लगेच कळते. त्यांचा रिक्षावाला असला तरी मुख्यमंत्री होतो आणि आपला हत्तीचा मालक असला तरी तो गुलाम होतो. कारण राजकीय संस्कार नाही आणि हा संस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या सिंहाने आम्हाला दिलेला आहे. आणि हा संस्कार घेऊन आपण ओबीसीच्या घरी जात नाही, स्त्रियांना समजवू शकत नाही, तोपर्यंत आपण राजकारणात यशस्वी होऊ शकत नाही. मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो की मला इथे बोलायची आपण संधी दिलेली आहे. ओबीसीच्या मनातलं जे दुःख आहे ते दुःख सांगण्याचा प्रयत्न केला. मला आठवतं की इथे सुरवशी साहेब आहेत, ढोलम साहेब आहेत, यांनी ओबीसीकडून फॉर्म भरून घेतलेत आता या मराठा आरक्षणाच्या विरोधात. आता कोणी सुरुवात झालेली आहे. मराठा आणि ओबीसी यातला फरक लोकांना कळलेला आहे. आता कळलेला आहे की आमचे एवढे दिग्गज नेते ठाण्यात असताना मुख्यमंत्री का होऊ शकत नाही, खासदार का होऊ शकत नाही. जात मराठा आणि मराठी यातला फरक कळत नव्हता. तिकडे आमचे राज ठाकरे सांगायचे की मराठी माणसांची मुंबई आहे, मग मराठी माणसांची आहे की मराठ्यांची आहे हे कधी कळलंच नाही. आणि हा जो शब्द आहे, ही जी विषमता आहे ती संविधानाने आमच्या समोर ठेवली. आज ओबीसीना ही विषमता समजावून सांगितल्याशिवाय पर्याय नाही. कारण आमचे अनेक नेते सांगायचे की मराठ्यांच्या आरक्षणाला म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. ही गोष्टच असंविधानिक होती. जे सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाहीत, शोषित नाहीत, त्यांच्या आरक्षणाला संमती देणं हे महापाप होतं. ते आमचं सगळ्या नेत्यांनी केलं आणि हे धाडसानी बोलणं गरजेचं होतं. याची व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली की ज्यांचं शोषण झालेलं नाही ते मागासवर्गीय नाहीत. आणि म्हणून या शब्दावर देशाचं पूर्ण राजकारण आज पेटलेलं आहे. महाराष्ट्राची आम्ही श्रीलंका करू जर आम्हाला आरक्षण भेटलं नाही. आरक्षणाची मागणी संविधानिक आहे आणि तुम्ही देश पेटवायची गोष्ट करताय. आणि हे जर एखाद्या मुसलमानांनी केलं असतं तर त्याला मुस्लिम दहशतवादी घोषित केलं असतं. पण मराठ्यांनी बोलल्यानंतर त्याला मराठा दहशतवादी का नाही घोषित करत तुम्ही. हा दहशतवाद आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वर आहे, हे लक्षात घ्या. कारण हे बोलायला पण धाडस लागतं आणि ह्या देशामध्ये न्याय करायची कोणाची तयारी नाही. मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मी खूप जास्त बोललो कारण ओबीसीना अशा प्रकारचा विचार मंच मिळणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. आपण तो विचार मंच दिलेला आहे आणि मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट गेलेली आहे. मी ठाणे जिल्ह्यातल्या आगरी, कोळी, कुणबी, भंडाऱ्यांना सगळ्यांना सांगतो की उद्या मराठा लोक कुणबी दाखले घेऊन जर ओबीसी मध्ये आले तर ओबीसी मध्ये फक्त आगरी कोळीच नाहीत, तर अत्यंत गरीब, ज्यांच्याकडे घरं नाहीत, ज्यांच्याकडे कुठली रेशन कार्ड नाहीत, अशांची अवस्था अत्यंत बिकट होईल. आणि ओबीसीचं आरक्षण संपलं की सगळे सोयरे म्हणून ते एससी मध्ये पण येतील आणि एसटी मध्ये पण येतील. स्वार्थासाठी का नजरशेख होण्यासाठी लग्नही करतील ते लोक. आणि झालेलं आहे. म्हणजे मुसलमान जेव्हा राजे होते त्यांनी अनेक लोकांनी सत्तेसाठी धर्मांतर केली. आमच्या लोकांनी वेगळी धर्मांतर केलीत, सत्ताधाऱ्यांनी धर्मांतर केलीत. अनेक मुसलमान बादशाहांना आपल्या मुली दिलेल्या आहेत तिथल्या राजांनी, तिथल्या ब्राह्मणांनी. आणि मग सगळे सोडायच्या नावाखाली सगळं आरक्षण संपून जाऊ शकतं. आणि म्हणून आपला हेतू आहे की जाती संपल्या पाहिजेत. जाती संपवण्याबद्दल वादच नाही, जाती संपल्या पाहिजेत. पण आरक्षण संपवणं हे म्हणजे न्याय संपवणं आहे. पुन्हा एकदा आपली माफी मागतो. या कार्यक्रमात सगळ्यात जास्त वेळ मी घेतला. त्याचं कारण असं आहे की आज जागृती ओबीसीसाठी पाहिजे. आज इथे बौद्ध बांधव आहेत, आंबेडकरी लोक आहेत, हे अत्यंत विद्वान आहेत, संविधानाचे तज्ज्ञ तुमच्याकडे आहेत. पण आमच्याकडे अजून संविधानच पोहोचलेलं नाही. तुम्ही आग्र्यांच्या घरी गेला तर संविधान मिळणार नाही. दासबोध मिळेल, गीता मिळेल, रामायण मिळेल, महाभारत मिळेल, वेद मिळतील, पण संविधान मिळणार नाही. कारण आम्ही संविधान पोहोचवण्यामध्ये अपयशी ठरलेलो आहे. आणि म्हणून या देशामध्ये आज खऱ्या क्रांतीची गरज आहे. आणि ही क्रांतीची गरज जरांगे पाटलांच्या अरेरावीमुळे तयार झालेली आहे. त्यांच्या शिव्या ऐकल्या तरी कुठलाही वकील सांगेल हा माणूस उच्चवर्णीय आहे, हा मागासवर्गीय नाही, हा शोषित नाही, यांनी मार खाल्लेला नाही. हे दुसऱ्यांवर राज्य करणारे राज्यकर्ते लोक आहेत आणि म्हणून यांना आरक्षण मिळू शकत नाही. मी काय वकील नाही, पण सिंपल गोष्ट आहे
माणसाच्या बोलण्यावरून, वागण्यावरून, त्याच्या आचरणावरून कळतं हा मागासवर्गीय आहे की उच्चवर्णीय आहे. जातीची मस्ती इतकी भयानक मस्ती आहे की त्यांनी लायकी काढली. ही आरक्षणामुळे लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं. मग तुमची लायकी काय हा आमचा प्रश्न आहे. आणि मागच्या काळात साहेब हे जे व्हिडिओ आहेत ना, मला कल्पना नव्हती, मी सहज बोललो आणि ते व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रात व्हायरल झाले. लोकांचा जो मागासवर्गीयांचा आक्रोश आहे व्यक्त करणारे नेते आपल्याला पाहिजे. आणि आपल्याकडे तुमच्याकडे एवढं मोठं नेतृत्व आहे. निश्चितपणे 2019च्या निवडणुकीमध्ये, मागच्या निवडणुकीमध्ये मी अनुभव घेतलेला आहे की ओबीसी, SC, ST यांच्यामध्ये समन्वय असेल तर राजकीय सत्ता आपल्या हातात येऊ शकते. पण समन्वय नसेल तर प्रॉब्लेम होईल. आणि मग या निवडणुकीमध्ये मी ठरवलेलं आहे की आपण कसलीही अपेक्षा नाही करायची, समन्वयाची भूमिका घ्यायची, दोन दगडांमध्ये सिमेंट व्हायचा प्रयत्न करायचा, चुना व्हायचा प्रयत्न करायचा आणि सगळ्या मागासवर्गीयांना घट्टपणे जोडायचं आणि देशाची सत्ता आपल्याकडे कशी येईल याचा प्रयत्न करायचा. आणि या सगळ्या सत्तेमध्ये आम्ही एकवीर आईला मानणारे लोक, मातृसत्ताक लोक, हुंडा न घेणारे लोक, स्त्रियांच्या हाती अर्थव्यवस्था देणारे लोक, आम्ही अशी इच्छा ठेवतो की 50% लोकसंख्या स्त्रियांची आहे आणि या स्त्रियांना अधिकार देण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया. आपल्याला पण विनंती करेन की आपल्या पार्टीमध्ये महिलांना नेतृत्व द्यायचा आपण प्रयत्न करा. निश्चितपणे पूर्वी मला काय माहित नव्हतं, महाराष्ट्र माहित नव्हता. आम्ही कधी कारल्या एकवीर आईच्या डोंगराच्या पलीकडे गेलो नव्हतो. पण पिंपरी चिंचवड मला बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवली आणि तिथे 35,000 लोकांनी मला मतदान केलं. आयुष्यात कधी मी बघितलं नव्हतं. ते सगळे कोण आहेत? आंबेडकरी लोक आहेत, भगवान बुद्धाला मानणारे लोक आहेत. पहिल्या बुद्धविहारामध्ये 50,000चा चेक बौद्ध बांधवांनी मला दिला. ते बोलत होते की बुद्धविहारात राजकीय बोलायचं नाही. मी बोलू सामाजिक बोलेन, धार्मिक बोलेन. सम्राट अशोकांनी 2 मुलं जर दिली परिवर्तनासाठी तर यासारखा मोठा त्याग नाही. आणि असा त्याग आता आम्ही करू शकत नाही. 2 पैसे 10 पैसे द्यायला तयार नाही. मी दादाला सांगितलं पत्रकार नसतील तर मला सांगा, पण या सभेला पत्रकार असले पाहिजेत, आपल्या सगळ्या बातम्या गेल्या पाहिजेत. 2-3 लोक असतात त्यांची आणि ते राष्ट्रीय पत्रकार परिषदा घेतात. तर आपण किती प्रामाणिक लोक आहोत. आणि म्हणून मी सगळ्या ओबीसीना या निमित्ताने विनंती करेन की राजकीय क्षेत्रामध्ये ओबीसींचे सख्खे भाऊ, मोठे भाऊ, पूर्वी बोलायचे लोक मराठे या महाराष्ट्रातले मोठे भाऊ आहेत, अजिबात नाही, शत्रू आहेत ते. आता मोठे भाऊ आमचे बौद्ध बांधव आहेत, आंबेडकरी बांधव आहेत, डॉक्टर सुरेश माने. आणि या मोठ्या भावांना आदर्श मानून राजकीय नेतृत्वाची जीवनाची सुरुवात आपण केली तर निश्चितपणे आम्ही सत्तेकडे जाऊ. हा माझा अनुभव आहे, मागच्या लोकसभेने दिलेला मी अनुभव आहे. आणि सुरेश माने साहेब, मी आपल्या विचार मंचावरून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मनापासून धन्यवाद देतो की खासदारकीचं ट्रेनिंग तुम्ही मला दिलं. त्याच पद्धतीनं आपण अनेक लोकांना ट्रेनिंग दिले. आणि म्हणून हे जे जीवन एवढी मोठी उभी राहिलेत आपल्या महाराष्ट्रात आंबेडकरी नेतृत्व करून, त्या जीवनांचा आदर याच्या पुढे ओबीसी करतील. आणि कोणी मानत नसेल, जसं काशीरामजींना परवा आम्ही संत घोषित केलं, तसं आमच्या लोकांना आम्ही संत घोषित करू. कारण जमिनीचा तुकडा देणं, जमिनीची मालकी देणं, घराची मालकी देणं ही मुक्ती आहे. आकाशामध्ये, स्वर्गामध्ये काय स्थान मिळणार आहे? तिकडे तुम्हाला चटई पाहिजे, चपला पाहिजेत, गाय पाहिजे. आकाशातल्या स्वर्गात स्वर्ग हा अस्तित्वात नसलेली गोष्ट आहे. आणि म्हणून स्वर्गाची आश्वासनं कोणी देत असतील? म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असतील की अयोध्येला गेल्यानंतर तुम्हाला स्वर्ग मिळणार आहे, त्यावर आमचा विश्वास नाही. आमचा स्वर्ग बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्यामध्ये आहे. आमचा स्वर्ग जमिनीच्या घरांच्या हक्कामध्ये आहे. आमचा स्वर्ग समुद्रावरच्या मालकी हक्कामध्ये आहे. आणि हा मालकी हक्क देण्याचं जे तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानापासून हा ठाणे जिल्हा फार दूर आहे, ओबीसी फार दूर आहे. आणि म्हणून आजच्या सभेत पुन्हा एकदा मी विनंती करतो की ठाण्यातली छोटीशी सभा आहे, पण त्या सभेमध्ये मी तुम्हाला सांगेन की बलाढ्य नेते आहेत जे खासदारकी लढू शकतात, ठाण्यामध्ये जे आमदारकी लढू शकतात. आजही एवढा पैसा, ताकद आपली सगळी आहे, मतदान आपलं आहे, पण त्यांना प्रेमाने जाऊन समजवणारा माणूस पाहिजे. हा प्रयोग बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणामध्ये केला. म्हणून ओबीसीचं राजकीय नेतृत्व उभं राहिलं. रायगड जिल्हा परिषद आजही शेका पक्षाकडे, आमच्या जयंतभाईंकडे आहे. त्या जयंतभाईंचे आजोबा नारायण नागू बाबासाहेबांनी घडवलेलं नेतृत्व आहे. आणि हाच प्रयोग आपण ठाणे जिल्ह्यात करावा. तुमच्या बरोबर जिथे यायचं असेल ती मी यायला तयार आहे. परंतु आता ठाण्यामध्ये मुख्यमंत्री हा आगरी कोळ्यांचा पाहिजे, हे स्पष्ट सांगतो. आणि त्याच्यासोबत उपमुख्यमंत्री हा आंबेडकरी पाहिजे, गृहमंत्री आपला पाहिजे, ते आपण जाहीर बोललं पाहिजे. एखादी महिला असली पाहिजे. आता तुमचे मुख्यमंत्री नको, कारण देशामध्ये आज अराजकता आहे, महाराष्ट्रात अराजकता आहे. ही अराजकता थांबली पाहिजे. आज कोर्टामध्ये मी एक केस ऐकली, त्यामध्ये हेच सांगितलं की जरांगे पाटील हे जे उपोषण करतात त्याला आता काय अर्थ राहिले नाही.
सगळीकडे जाळपोळ सुरू झालेली आहे, शहरं बंद चालले आणि परीक्षा चालू आहेत. अशा काळामध्ये हे आंदोलन योग्य आहे का? आणि तुम्हाला संविधानाने आणि सुप्रीम कोर्टाने नाकारले, तुम्ही मागासवर्गीय नाहीत, मग सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जाऊन तुम्ही आंदोलन कसं करू शकता? आणि म्हणून हे सगळं थांबवायचं असेल तर पहिली गोष्ट आपण सगळ्यांनी हे प्रयत्न केले पाहिजेत की ह्या ज्या मिरवणुका चालल्यात तिथे एखादं संविधान पण दिलं पाहिजे. विसर्जन झाल्यानंतर लगेच त्या माणसाच्या हातात संविधान द्या की बाबा रे याचा पण एकदा प्रयोग कर. गणपती नवसाला पावेल की नाही माहित नाही, पण संविधान तुम्ही कोर्टात गेल्यानंतर तुम्हाला 100% न्याय देईल हा सांगण्याचा प्रयत्न करूया. मी आदरणीय सुरेश माने यांना मी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देईन आणि सांगेन की आमच्यासारखे ओबीसी आपल्याला ओळखण्यामध्ये आतापर्यंत कमी पडले, परंतु याच्या पुढे आम्ही ही चूक करणार नाही. जिथे आपल्याला मदत लागेल तिथे आम्ही सगळ्या प्रकारची मदत घेऊन उभे असू. आपण लढत राहा आणि लोकसभेमध्ये आपण गेला पाहिजेत. आपले सगळे मागासवर्गीय ओबीसी, एससी, एसटी, स्त्रिया, आदिवासी पोहोचल्या पाहिजेत. यासाठी जे जे करायचं असेल ते सगळ्या सीमा ओलांडून आपण करूया. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.